ईशानी कुलकर्णी कपडे काढ. धोंडाबाईचा आवाज थंड होता, जणू समोर उभी असलेली मुलगी माणूस नसून एखादी वस्तूच. डोळे खाली झुकलेले, चेहऱ्यावर कसलीही दया नाही. ईशानीने खालचा ओठ दातात घट्ट दाबला. मला मला कपडे काढायला का सांगताय? तिचा आवाज हलका पण थरथरणारा होता. धोंडाबाईच्या ओठावर उपहासाचे हास्य उमटले. महाराणी कमलादेवी राणेंनी तुला सौभाग्यवती वधू म्हणून मोठी रक्कम खर्चून आणलं आहे. मग एवढीशी तपासणी नको म्हणायची हिंमत तरी कशी करतेस? क्षणात ईशानीचा चेहरा पांढरा पडला आणि लगेचच अपमानाने लाल झाला. तिने आपल्या शर्टचा कोपरा घट्ट पकडला. मी कधीच कोणाशी प्रेमसंबंधात नव्हते, ती मान खाली घालून म्हणाली. पण धोंडाबाईने जणू काही ऐकलंच नाही. तिचा आवाज अधिकच चिडचिडा झाला. लवकर कर, महाराणी माझी वाट पाहतायत. ईशानीने ओठ इतक्या जोरात चावले की डोळ्यात पाणी तरळले. कालपर्यंत, हो फक्त कालपर्यंत ती कुलकर्णी कुटुंबाची दुसरी मुलगी होती. घरात तिला कधीच आपुलकी मिळाली नाही. अनौरस असल्यामुळे टोमणे, उपेक्षा, दुर्लक्ष सगळं तिच्या वाट्याला आलं. पण असा अपमान, असा देहभंग करणारा क्षण तिने कधीच अनुभवला नव्हता. ईशानीला माहीत होतं की वडील विनायक कुलकर्णी, काकू आणि सावत्र बहीण मृणाली सगळ्यांनाच ती नकोशी होती. ती त्यांच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग होती. पण कुलकर्णी फार्मास्युटिकलच्या कर्जासाठी तिचे वडील तिला विकून टाकतील हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. घर सोडण्याच्या आधी मृणाली मुद्दाम तिला भेटायला आली होती. ज्या माणसाची तुझं लग्न लावून दिलंय ना, ती थंडपणे हसत म्हणाली होती, तो माणूस नाही, तो राक्षस आहे. अनेकांचे प्राण त्याच्या हातावर आहेत. वैरागगड शहरात राणे घराण्याचं नाव घेताच लोकांच्या अंगावर काटा येत असे. शेकडो वर्षाची सत्ता, अमाप संपत्ती आणि रक्तरंजित इतिहास. त्या घराण्याचा प्रमुख अगस्त्य राणे. लोक त्याला कुजबुजत राणेसाहेब म्हणत. निर्दयी, खूप क्रूर, भावना नसलेला, जिवंत असताना मृत्यूसारखा. त्याच्याशी लग्न करण्याची कल्पनाही कोणी करत नसे. म्हणूनच महाराणी कमलादेवी गंभीर आजारातून सावरत असताना त्यांच्यासाठी सौभाग्यवती वधू शोधली गेली आणि ईशानी निवडली गेली. कुलकर्णीला पैसा हवा होता, राणे घराण्याला एक तरुण वधू. हा सौदा दोन्ही बाजूंना फायद्याचा होता. पण ईशानीसाठी हा सौदा म्हणजे जिवंतपणे दिलेली शिक्षा होती. राणेवाड्यात पाऊल टाकताच तिला थेट अंधाऱ्या खोलीत आणण्यात आलं, देह तपासणीसाठी. धोंडाबाईचा संयम सुटला. मी तुला मिस म्हणते, एवढा सन्मान पुरेसा समज. राजकन्येसारखे नखरे नकोत. राणेसाहेबांनी अनेकांचे प्राण घेतलेत. कोण जाणे तुझा नंबर कधी येईल. बस. ईशानीचा आवाज अतिशय हलका होता, पण त्यात विचित्र शांतता होती. मी कपडे काढते. धोंडाबाईने तिला वरून खाली निहाळलं. लहानसं कवळं रूप, निरागस डोळे, दुधासारखी त्वचा. फक्त 18 वर्षाची. जर ती वाचली तर संपूर्ण आर्यभूमी तिच्यासारखी सुंदर स्त्री नसेल. ईशानीची नाजूक बोट बटणावर थांबली आणि तेवढ्यात बाहेरून घाईचा आवाज आला. धोंडाबाई, महाराणीचा आदेश आहे, तिला ताबडतोब देवकडा महालात घेऊन या. राणेसाहेबांची तब्येत खूपच खालावत आहे. धोंडाबाई क्षणभर थबकली. पण देह तपासणी अजून पूर्ण झाली नाही. अंधाऱ्या खोलीत ईशानी धिजून उभी होती. जणू तिचं नशीब आता पुन्हा अदृश्य हातात गेलं होतं. बाहेर उभा असलेला माणूस कोरड्या आवाजात म्हणाला, राणेसाहेब तिला जवळ ठेवणारच नाहीत. ती शुद्ध आहे की नाही याने काही फरक पडत नाही. चला निघूया. धोंडाबाई क्षणभर विचारात पडली.
अगस्त्य राणेची सध्याची अवस्था पाहता त्या मुलींबद्दल त्यांना काही जाणवेल अशी शक्यताच नव्हती. ईशानीकडे ती कडाडून पाहत म्हणाली, चल माझ्या मागे ये. ईशानीने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला आणि घाईघाईने शर्टची बटणं लावली. पण लगेचच त्या दंतकथामधल्या राक्षसाला भेटायची वेळ जवळ आली आहे ही जाणीव तिला अस्वस्थ करू लागली. मान खाली घालून ती धोंडाबाईच्या मागे चालू लागली. साधारण 10 मिनिटाच्या चालीनंतर धोंडाबाई थांबली आणि वळून म्हणाली, आता आता तू एकटीच जा. ईशानीने वर पाहिलं. तिच्यासमोर एक भव्य प्राचीन चौकटीत उभा असलेला वाडा होता. चारही बाजूंनी बंद, मध्यभागी प्रशस्त अंगण. अंगणात विविध फुलझाड फुललेली होती. वसंत ऋतू असल्यामुळे जमिनीवर शुभ्र पाकळ्यांचा गालिचा पसरलेला होता. ते दृश्य इतकं सुंदर होतं की क्षणभर ईशानी आपलं भय विसरली. इथेच तो माणूस राहतो, तिच्या मनात प्रश्न उमटला. धोंडाबाईंनी तिला हलकासा धक्का दिला. महाराणींनी तुला अपशकून दूर करण्यासाठी आणलं आहे. राणेसाहेबांची नीट सेवा कर. कदाचित तुझ्या नशिबानं ते बरे होतील. हे बोलून त्या अंगणाकडे भीतीने एक नजर टाकत धोंडाबाई घाईघाईने निघून गेल्या. ईशानी आता एकटीच होती. अंगणात कुणीही नव्हतं. अस्वस्थ करणारी शांतता सर्वत्र पसरलेली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू आत पाऊल टाकलं. सगळी दारं बंद होती. तिने मुख्य दालनाकडे पाहिलं आणि जपून हात पुढे करून दार ठोठावलं. कसलाच आवाज नाही. ती काही क्षण कोरीव दाराकडे पाहत उभी राहिली. आत जायची हिंमत होत नव्हती. म्हणून ती दाराशेजारीच खाली बसली आणि अंगणातल्या फुलाकडे पाहू लागली. वाऱ्याचा सुसाट आवाज सोडला तर सर्वत्र भयावह शांतता होती. किती वेळ गेला तिलाच कळलं नाही. आकाश हळूहळू काळवंडत होतं. तिने पुन्हा त्या बंद दालनाकडे पाहिलं आणि अचानक तिच्या मनात एक भीतीदायक विचार आला. आधी कुणीतरी म्हणालं होतं की राणेसाहेब मरणाच्या दारात आहेत आणि आता इथे इतकी शांतता आहे. तो माणूस मेलेला तर नाही ना? हा विचार येताच ती स्वतःच दचकली. धैर्य एकवटून तिने दार हलकेच ढकललं. दार उघडलं. ईशानीने दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिलं. खोली रिकामी असल्याची खात्री होताच ती आत गेली. खोली साधी होती, थोडीशी उदास. मध्यभागी पडद्यांनी वेढलेला एक मोठा पलंग. ती हळूहळू पुढे गेली आणि कापडाचा पडदा सावधपणे उचलला. ती मनाशी सर्वात वाईटासाठी तयार होती. अगस्त्य राणेचा मृतदेह दिसेल असे तिला वाटलं होतं, पण तिथे मृतदेह नव्हता. तिच्यासमोर दिसलं ते एका पुरुषाचं पाठदुखी दृश्य. अत्यंत क्रूर शरीर, इतकं की हाडाची रचना स्पष्ट दिसत होती. पाठभर वेगवेगळ्या जखमांच्या खुणा होत्या. काही तलवारीच्या, काही गोळीच्या, तर काहीचं कारण ओळखणंच कठीण. पण सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की इतक्या जखमा असूनही त्या शरीरातून एक विलक्षण दडपशाही पुरुषार्थ झिरपत होता. रुद्र खांदे, सळपातळ कंबर, फिकट पण दाट त्वचा आणि घट्ट स्नायू. ईशानी झटकन 2 पावलं मागे सरकली. तिचा चेहरा लाल झाला. तिने दोन्ही हातांनी डोळे झाकले. मला माफ करा, मी असं काही पाहायचं नव्हतं, ती घाबरून म्हणाली. पलंगावरचा माणूस शांतपणे शेजारी ठेवलेले कपडे अंगावर चढवू लागला. त्याची भेदक नजर क्षणभर ईशानीच्या नाजूक देहावर फिरली. गंभीर खोल आवाजात तो म्हणाला, तूच माझी वधू आहेस का? डोळे अजूनही झाकलेले असतानाच ईशानीच्या तोंडातून घाबरलेला स्वर निघाला. हो. तो थोड्यात थांबल्यानंतर म्हणाला, इथे ये. गोंधळलेली ईशानी हळूहळू हात खाली घेत होती आणि अचानक तिची नजर अशा चेहऱ्यावर पडली की तिचा श्वासच थांबला. 18 वर्षाच्या आयुष्यात तिने इतका देखणा पुरुष कधीच पाहिला नव्हता. तोच होता अगस्त्य राणे.